नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप पँडिट. चला तर पाहूया श्रीरामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मी कपटी, भित्रा, कुबुद्धीचा आणि नीच जातीचा आहे. लोक व वेद या दोन्ही दृष्ट्या सर्व प्रकारे बहिष्कृत आहे. परंतु ज्या क्षणी श्रीरामचंद्रांनी मला आपलेसे केले त्या क्षणापासून मी विश्वाचे भूषण ठरलो. निषाद राजाचे प्रेम पाहून व त्याचे गोड विनम्र बोलणे ऐकून भरताचा छोटा भाऊ शत्रुघ्न हा त्याला भेटला. नंतर निषाद राजाने आपले नाव सांगून नम्र व मधुर वाणीने सर्व राण्यांना आदराने जोहार केला. राण्यांनी त्याला लक्ष्मणासारखा मानून आशीर्वाद दिला की तू लाखो वर्ष सुखाने राहा. नगरातून आलेली स्त्री पुरुष निषादाला पाहून असे आनंदून गेले जणू ते लक्ष्मणालाच पाहत होते. सर्व म्हणत होते की जीवनाचा लाभ यालाच मिळाला. कल्याण स्वरूप श्रीरामचंद्रांनी याला आपल्या हातांनी मिठीत घेतले. निषाद आपल्या भाग्याचा महिमा ऐकून मनातून खूप आनंदित झाला आणि सर्वांना बरोबर घेऊन निघाला. त्याने आपल्या सर्व सेवकांना इशारा केला. स्वामींच्या मनातले ओळखून ते निघाले आणि त्यांनी त्या लोकांना राहण्यासाठी घरांमध्ये, वृक्षांखाली, तलावांकाठी, बागांमधून व जंगलातून जागा तयार केल्या. भरताने जेव्हा शृंगवेरपूर पाहिले तेव्हा प्रेमामुळे तो देहभान हरपून बसला. तो निषादाच्या खांद्यावर हात ठेवून जाताना असा शोभून दिसत होता की जणू विनय आणि प्रेम देह धारण करून आले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण सेना बरोबर घेऊन भरताने जगाला पवित्र करणाऱ्या गंगा नदीचे दर्शन घेतले. जिथे श्रीरामांनी स्नान संध्या केली होती त्या रामघाटाला प्रणाम केला. त्याचे मन आनंदात इतके मग्न होते जणू त्याला प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली. नगरातील स्त्री पुरुष प्रणाम करीत होते आणि गंगेचे ब्रह्मरूप जल पाहून आनंदित होत होते. गंगेत स्नान केल्यावर हात जोडून हाच वर मागत होते की श्रीरामांच्या चरणीचे आमचे प्रेम कमी न होता वाढत राहो. भरत म्हणाला, हे गंगे, तुझी धूळ सर्वांना सुख देणारी व सेवकांसाठी कामधेनूच आहे. मी हात जोडून हेच वरदान मागतो की श्री सीतारामांच्या चरणी माझे प्रामाणिक प्रेम राहो. अशा रीतीने भरताने स्नान केले. नंतर गुरूंची आज्ञा घेऊन सर्व मातेंचे स्नान उरकले आहे असे समजल्यावर तो सैन्याचा तळ उठवून सर्वांसह निघाला. लोकांनी जिकडे तिकडे मुक्काम ठोकला होता. भरताने सर्वांची व्यवस्था झाली की नाही ते पाहून घेतले. नंतर देवपूजन करून दोघे भाऊ माता कौसल्येकडे आले. तिचे पाय चेपून व कोमल शब्द बोलून भरताने सर्व मातांविषयी आदर व्यक्त केला. त्यानंतर शत्रुघ्नाला मातांच्या सेवेचे काम देऊन त्याने निषाद राजाला बोलावले. मित्र निषाद राजाच्या हातात हात घालून भरत निघाला. भरताच्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम होते, त्यामुळे त्याला देहभान उरले नव्हते. भरताने त्याला म्हटले की ते ठिकाण मला दाखव की ज्यामुळे माझे नेत्र व मनातील तळमळ काहीशी शांत होईल. जिथे सीता, श्रीराम व लक्ष्मण हे रात्री झोपले होते असे म्हणताना त्याच्या डोळ्यांच्या कडा प्रेमाश्रूंनी भरल्या. भरताचे बोलणे ऐकून निषादाला फार वाईट वाटले. तो लगेच त्याला तेथे घेऊन गेला. जिथे पवित्र अशोक वृक्षाखाली श्रीरामांनी विश्रांती घेतली होती. भरताने त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने दंडवत घातला. कुशांची तयार केलेली पथारी बघून भरताने तिला प्रदक्षिणा घातली. श्रीरामचंद्रांच्या चरणचिन्हांची धूळ आपल्या डोळ्यांना लावली. त्यावेळच्या त्याच्या प्रेमाचे उधाण काही वर्णन करता येत नाही. तेथे सीतेच्या वस्त्र अलंकारातून पडलेले 2-4 सोन्याचे कण पाहून भरताने ते सीतेसमान मानून तिथे डोके टेकले. त्याचे डोळे पाण्याने भरले होते आणि मनात खिन्नता होती. तो मित्र निषादाला मृदू वाणीने म्हणाला, हे सुवर्णाचे कण किंवा तार हे सुद्धा सीतेच्या विरहामुळे असे शोभहीन व कांतीहीन झाले आहेत जसे श्रीरामांच्या वियोगामुळे अयोध्येतील नर नारी शोकाकुल झाले होते. ज्या सीतेचे वडील या जगातील भोग व योग मुठीत असलेले राजा जनक आहेत त्या जनकांना कुणाची उपमा देऊ. जिचे सासरे सूर्यकुलाचे सूर्य राजा दशरथ आहेत, ज्यांचा हेवा अमरावतीचा स्वामी इंद्र करीत होता आणि प्रभू रघुनाथ जिचे प्राणनाथ आहेत, जे इतके महान आहेत की त्यांनी दिलेल्या मोठेपणामुळेच कोणीही मोठा होतो. श्रेष्ठ पतिव्रता स्त्रियांमध्ये शिरोमणी असलेली श्रेष्ठ सीतेची ही पतारी पाहून माझे हृदय
हाय हाय करून विदीर्ण होत नाही. यावरून भगवान शंकरा, हे माझे हृदय वज्राहूनही कठोर आहे. माझा लहान भाऊ लक्ष्मण फार सुंदर व लाड करण्याजोगा आहे. असा भाऊ कुणाचाही झाला नाही, सध्या नाही आणि होणारही नाही. तो लक्ष्मण अयोध्येच्या लोकांचा लाडका, मातापित्यांचा आवडता आणि सीतारामांच्या प्राणप्रिय आहे. जो कोमल मूर्ती व सुकुमार स्वभावाचा आहे, ज्याच्या शरीराला कधी गरम वारेसुद्धा लागलेले नाहीत, तो वनामध्ये सर्व प्रकारचे संकटे सोशीत आहे. माझी ही छाती कोट्यवधी वज्रापेक्षा कठोर आहे, नाहीतर ती केव्हाच फाटून गेली असती. श्रीरामांनी अवतार घेऊन जगाला उजळून टाकले. ते रूप, शील, सुख व सर्व गुण यांचे सागर आहेत. पूरवासी, कुटुंबीय, गुरु, मातापिता या सर्वांना सुख देणारा श्रीरामांचा स्वभाव आहे. शत्रूसुद्धा श्रीरामांची वाखाणणी करतात. ते आपल्या वागण्या बोलण्याने, भेटण्याच्या शैलीतून आणि विनयाने सर्वांचे मन मोहून टाकतात. कोट्यावधी सरस्वती व अब्जावधी शेषही प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांचा समूहांची गणना करू शकत नाहीत. जे सुख स्वरूप, रघुवंशी शिरोमणी, मांगल्य व आनंदाचे भांडार आहेत, ते जमिनीवर कुश पसरून झोपतात. दैवाची गती मोठी बलवान आहे, हेच खरे. आजच्यासाठी